भारतीयांचं कसं झालंय ना, जिथे खायचं तिथेच हगायचं. आता हा व्हिडिओज बघा ना, ज्या हातांनी कचरा वेचायचा तेच हात आता कचरा स्टेशनवर टाकत आहे. अरे लाज वाटू द्या. लोकसंख्या इतकी वाढली आहे की आता सगळ्यांसाठी योग्य नियोजन करण्यामध्ये सरकार अपयशी पडतंय. मग आपण लोक काय करतोय? एखादी स्वच्छ भिंती दिसली की तिथे मस्त लाल रंगाचे गुटखा खाऊन पिचकारी मारतो आणि मग बोलतो की सरकार स्वच्छ नाही ठेवत. हा केवळ एका स्टेशनचा किंवा एका कर्मचाऱ्याचा प्रश्न नाहीये, ही पूर्ण भारताचीच मानसिकता झाली आहे. त्यात या सफाई कर्मचाऱ्याने तर कहरच केलाय. डब्यातला कचरा थेट रेल्वे ट्रॅकवर फेकतोय, जसं की तो त्याच्या घरीच न्यायचा होता. बरं, त्यात काही हुशार लोक ओरडतायत की देश स्वच्छ नाहीये. अरे कसा होणार हा देश स्वच्छ? जर ही माणसं ज्या ताटात खायचं त्याच ताटात हगायची वृत्ती ठेवणार असतील तर सांगा कसं देश सुधरेल? आपल्या कष्टाच्या टॅक्सच्या पैशावर हे लोक पगार घेतात आणि कामाच्या नावाखाली फक्त घाण पसरवतात. हे असले हरामखोर कर्मचारी आणि प्रशासनातले ढिम्म अधिकारी जोपर्यंत सुधरत नाही तोपर्यंत कसला आलाय स्वच्छ भारत? त्यामुळे हा व्हिडिओ इतका शेअर करा की या कर्मचाऱ्याचा पत्ता कट झाला पाहिजे, नाहीतर हळूहळू हीच घाण तुमच्या घरापर्यंतही पोहोचेल.